जय शिवराय मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आता लाडक्या बहिणींची नजर जानेवारीच्या हप्त्याकडे पगाराकडे लागलेली आहे आणि त्याच लाडक्या बहिणींना आता जानेवारीच्या हप्त्याची खुशखबर आपण या ठिकाणी आज देणार आहोत। त्या संदर्भातली मोठी माहिती सरकारने जाहीर केलेली आहे। बघा, लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता आता ज्या पात्र महिला आहेत त्या पात्र महिलांना मिळणार आहे। त्यापूर्वी नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी असे अनेक महिलांचे 3 महिन्याचे हप्ते अडकलेले आहेत। त्यांचे जवळपास 4,500 रुपये अडकलेले आहेत किंवा त्यांना मिळालेले नाहीत। काहींचे बंद झालेले आहेत तर काहींचे KYC चुकल्यामुळे बंद झालेले आहेत, काहींना मिळालेलेही नाहीत। KYC मुळे अनेक महिलांचा बट्ट्याबोळ झालेला आहे। महिलांचं आता दांड उडालेलं आहे। महिलांना पैसे मिळणं बंद झालेलं आहे, कारण KYC व्यवस्थित केलेली नाही। KYC करताना काही काळजी घेणे गरजेचं होतं, ती काळजी घेण्यात आलेली नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींचे आता पैसे बंद झालेले आहेत। त्याच्यामध्ये जवळपास 86 लाख लाडक्या बहिणी आहेत। त्या 86 लाख महिलांचे 1,500 रुपयाचा प्रत्येक महिन्याला मिळणारा हप्ता हा बंद झालेला आहे। त्यामुळे आता त्यांना पुन्हा KYC दुरुस्त करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये सुद्धा घोळ आहे। KYC कशी करायची, कुणी करायची, कोणाला प्रॉब्लेम काय येतो ह्यामध्ये अनेकांना KYC करण्याचा ऑप्शन येत नाही। ज्यांना दुरुस्ती करायची त्यांना सुद्धा यावरचा वेगळा व्हिडिओ आपण बनवलेला आहे, त्यावर वेगळं आपण बोलूया। आज आपण लाडक्या बहिणींना खुश खबर देणार आहोत। ज्या लाडक्या बहिणींना सुरळीतपणे प्रत्येक महिन्याला 1,500 रुपयाचा पगार मिळतो आणि त्यांच्यासाठी सुद्धा आता जानेवारीचा पगार मिळणार आहे, त्या संदर्भातला GR राज्य सरकारने काढलेला आहे। त्यामुळे आता त्या लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात, पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये येणार आहेत। बघा, राज्य सरकारने 18 फेब्रुवारी 2026 रोजी या संदर्भातला GR काढलेला आहे। याच्यामध्ये काय लिहिलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत या संदर्भातला हा GR या ठिकाणी काढलेला आहे। याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काय अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजना, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे राबवली जाते। त्यासाठी आता काय आहे, जानेवारीचा जो हप्ता आहे तो वितरित करण्यासाठी आता हा GR या संदर्भातला काढलेला आहे। याच्यामध्ये जानेवारीचा सुद्धा उल्लेख आहे। बघा, खाली त्यांनी दुसऱ्या मुद्द्यामध्ये लिहिलेलं आहे त्यांनी की हे बघा, या ठिकाणी त्यांनी सविस्तर दिलेलं आहे की सन 2025 या आर्थिक वर्षासाठी निधी वितरित करण्याची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे वित्त विभागानुसार। त्यानुसार आता वित्त विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2026 माहे किती या ठिकाणी हे बघा, माहे जानेवारी 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी, जानेवारी महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी जवळपास किती रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत या ठिकाणी दिलेलं आहे। बघा, 396 कोटी इतका निधी मंजूर करण्यासाठी त्यांनी मान्यता देण्यात आलेली आहे। 396 कोटी इतका निधी आता मंजूर झालेला आहे लाडकी बहीण योजनेसाठी। त्यामुळे आता जानेवारीचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे। लवकरच या संदर्भातली घोषणासुद्धा आदित्य तटकरे करणार आहेत। या ठिकाणी त्यांनी दिलेल्या बघा सविस्तर की त्याची तारीखसुद्धा आता या ठिकाणी त्यांनी डिक्लेअर केलेली आहे, घोषित केलेली आहे, मेन्शन केलेली आहे। काय तारीखमध्ये म्हटलं इथं बघा, या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की या महिन्याचा निधी जो आहे तो त्यांना महिला व बालविकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्याबाबतची दक्षता घ्यायची आहे। 10 तारखेपर्यंत हा निधी महिला व बालविकास विभागाला हा निधी दिला जाणार आहे आणि त्यानंतर 15 तारखेपर्यंत हा निधी लाडकी बहीण योजनेच्या खात्यात जमा होऊ शकतो। त्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या लाडक्या बहिणींचे गेल्या 3 महिन्याचे 1500 अशा पद्धतीने जे काही 4,500 रुपये त्यांचे बाकी राहिलेले आहेत, त्या लाडक्या बहिणींना आता 4,500 रुपये एकत्र मिळणार का, हा एक या पाठीमागचा प्रश्न आहे। या GRमध्ये असं सविस्तर असं कुठेही अद्याप दिलेलं नाही। दुसरीकडे आदित्य तटकरे यांनी सुद्धा या संदर्भातली कोणतीही घोषणा केलेली
नाही. त्यामुळे आता त्यांना 4,500 रुपये मिळणार का आणि कधी मिळणार या संदर्भातलं आता माहिती सविस्तर आली की आपण ते तुमच्यापर्यंत पोहोचू. मात्र सध्या तरी त्या लाडक्या बहिणींना 4,500 रुपये नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचे एकत्र मिळणार नाहीत. ज्या पात्र आहेत सध्या त्यांनाच फक्त आत्ताचे जानेवारीचे 1,500 रुपये मिळणार आहेत. तर पुढं असं त्यांनी म्हटलेलं आहे की बघा,